उदाहरण दाखला देऊन जातो. आपल्या वाडीमध्ये पाण्याची टंचाई आहे. 2 किलोमीटरहून महिला मंडळ डोक्यावर, खांद्यावर, कमरेवर कळशी, घागर, हांडा, बकेटनं पाणी आणतायत. पण त्याच गावातल्या साहेबाची वरी चांगला वशिला होता. त्यानं पाणी पुरवठा योजनेमधून शेजारच्या 2 किलोमीटरवर एक विहीर पाडली. त्या विहिरीहून गावात पाईपलाईन केली. गावात चौकात टाक्या बसवल्या आणि त्या टाक्याला तुट्या बसवल्या. संध्याकाळी बसल्यावर दीपावलीचा दिवस आहे. मालक आपल्या बायकोला म्हणला, ए बायको, किती सोपं झालं. 2 किलोमीटर वरचं पाणी आपल्या चौकात आलं. ती म्हणली, का हो मालक, याच्यापेक्षा दारात आणायचं का? आणलेलं दिसतंय, कारण की एक गाव फिरत नाही ना बिचारा. तेरला गेलं, चौकातून पाईपलाईन दारात आणली, खड्डा खांदला. संध्याकाळी त्याला वाटलं आता तरी हिचं समाधान झालं असेल. चौकातलं पाणी दारात आलं. किती सोपं झालं. मालक, दारातून पाणी कुठं आलं? घरात आलं. चौकट तुट्या बसवल्या. हा म्हणला, बायको, किती सोपं झालं. ती म्हणली, मालक, आणखीन याच्यापेक्षा. ती म्हणलं, करतो ना सोपं. ती म्हणली, काय करता? काही नाही म्हणलं, आता डायरेक्ट तुझ्या थोबाडातच. मृदंगाचार्य महाराज, तुम्ही मला सांगा, तोंडात तुटी सोडणं हा काय पर्याय आहे का? पर्याय आहे का? तुकाराम महाराज म्हणले, असू द्या, मी इतकं सोपं सांगतो, त्याच्या पुढे पर्यायच असणार नाही. फक्त एक करा, देवा करता देवाचं भजन करा. काय करा? देवा करता देवाचं कधीतरी तुम्ही भजन करा. अरे तुम्हाला किती दुःख होऊ द्या, तुम्ही देवाच्या मंदिरात जा, आतून कडी लावा आणि देवाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही खळखळ रडा. देव तुमच्या दुःखाला हलकेपणा दिल्याशिवाय राहणार नाहीये. पण त्याच्या समोर जाऊन रडता सुद्धा आलं पाहिजे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाच्या गावा आणि देव देईल विसावा. पण कधी गेलं तर देवा करता देवाचं भजन करा. मी सोप्यामधला सोपा मार्ग सांगतो, पण चलत सांगतो. ऐका माय बापानो, आपण प्रसन्न चेहऱ्याचे किती जरी सोपं असलं तरी शास्त्रकार म्हणतात, या सोप्यात सुद्धा, परमार्थात सुद्धा 3 मार्ग उघड येतात. ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. ज्ञान मार्ग असा उघड आहे माय बापो, अभंग जरी पाठातला असला तरी देखील आम्ही एकार्ध कडवं जर उत्तरार्ध म्हणलं तर लवकर पूर्व अर्ध आठवत. हा ज्ञान मार्ग आहे, थोडा तरी ताण देणार. योग मार्ग दुस्तर आहे. का? एखादे खूप म्हातारे बाबा आहेत आणि त्या बाबाची इच्छा झाली आणि ते बाबा म्हणले, महाराज, गुडघे काम करत नाही, कंबर नीट बसू देत नाही, पण मला दिंडीत येऊ वाटतंय. येऊ नको. बरोबर आहे. उग फुकट झालं म्हणून पंढरीची वारी करून तिथं गर्दी करण्यापेक्षा घरीच हरी हरी होय होय कुठं करावं? घरीच. योग मार्ग त्यांच्यासाठी दुस्तर आहे, म्हणजे कठीण आहे, सूक्ष्म आहे, म्हणजे अवघड आहे. ज्ञान झाला, योग झाला, शेवटचा कर्म मार्ग सांगतो महाराज. कर्म मार्ग असा आहे महाराज, एक अर्धी गोष्ट, वस्तू, परिस्थिती, स्थिती जर नाही कळाली तर दुप्पट घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. कर्म मार्ग आहे. अख्खं कीर्तन झालं. कीर्तनकाराने जीव तुडून सांगितलं, टाळकऱ्यांनी सुंदर प्रमाण चाली म्हणले, पखवाज वादकाने घाम निघुस्तर खुबे दुखुस्तर वाजवलं. कीर्तन झालं, आरती झाली आणि बाया घरी जाताना म्हणतात, काय महाराज, काय झालं, काय झालं, काय म्हणजे त्याची त्याला तरी ही तरी कळलं का? त्याची त्याला तरी कळावं ना. दुसरी बाई म्हणली, का उगाचच महाराजाचं माप काढायली बाई, अख्खं कीर्तन होऊस तर तुला डोळा तरी, म्हणजे हिला डोळाच उघडला नाही आणि माप कुणाचं आहे?
महाराज उदाहरण कशासाठी आहे? आपल्याला सिद्धांतापर्यंत नेण्यासाठी. पण 15 मिनिट दिलेलं उदाहरण, 15 मिनिट सांगितलेला एखादा मुद्दा, त्याचं उत्तर एका श्लोकातच आहे, ओवीतच आहे अथवा प्रमाणातच आहे. पण त्या प्रमाणाचंच कळलं नाही अर्थ तर मग पालत्या घागरीवर पाणी. तसं महाराज म्हणतात कर्म मार्ग परमार्थात आड येणार आहे. ज्ञान योग कर्म अवघड येतो. पण तरी महाराज म्हणतात तुम्ही देवा करता देवाचं जर भजन करा. का करा, कसं करा? तर काळवेळ नामा उच्चारिता नाही. एवढंच नाही, न लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही, फक्त एकच करा. काय करा? देवा करता देवाचं भजन करा. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राम राम सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. सीता राम 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 सीता राम राम राम. राजा 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 राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. प्रभो रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, आज के आनंद की, अपने अपने गुरु महाराज की, अपने अपने माता पिता की, भारत माता की. झालं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. महाराज बरं वाटलं. आम्ही 2 मिनिट भजन केलं, 2 तास कीर्तनाला बसलो. पण यानं काय होईल महाराज? महाराज म्हणले जळतील पापे. जर भजन केलं तर जन्माचं पाप संपेल. पण आणखीन काही माणसं म्हणतील बोधले महाराज हे पाप जातं कुठं? हे वाटलं ना तुम्हाला का नाही? होय म्हणा. आम्ही 2 मिनिट भजन केलं, 2 तास कीर्तनाला बसलो. हे भजन केल्यावर जे झालेलं पाप होतं ते गेलं कुठं? ते लय 5-10 किलोमीटर जात नाही महाराज. इथं बसून ज्यांनी ज्यांनी भजन केलं नाही तिथं लगेच ट्रान्सफर होतं. आहे का नाही? ज्याच्या त्याच्या खात्यावर लगेच ऑनलाईन. लांब जायची गरज नाही. म्हणजे काय होतं? जळतील पापे जन्मांतरीचे. वेळ संपत येतोय, पटकन सांगतो. या उत्तरार्ध कडव्यात असा आहे की जळतील काय तर पापे आणि जन्मांतरीचे शब्द अनेक वचने. जळतील पळतील नाही, पाप नाही, पापे एक दिवसाचं नाही, जन्मांतरीचं. पण काहो महाराज याच्यात पाप शब्द आहे. पाप पाप म्हणजे तरी नेमकं काय? शास्त्राने नेमून दिलेल्या नियमाचं पालन न करणे म्हणजे पाप आहे.
पापाचे महत्वाचे शास्त्रकाराने 3 प्रकार सांगितले, महापाप, उपपाप आणि पाप. डोळा लागायला मुजू का नको, मुजू का नको? हा मोजा, तुम्ही तर मोजाच म्हणणार. 3 पाप आहेत महाराज. कोणते? महापाप, उपपाप आणि पाप. पण त्या महापापात काही उपपाप पडतात. ते कोणते? चोरी करणं पाप, दारू पिणं पाप, हे ब्रह्महत्या करणं पाप, गुरुद्वारागमन करणं पाप, आणि या चौघाची संगती करणारं 5वं महापाप आहे. आता चोरी करणं पाप आहे हे माहित असून चोरी करणं हे महापाप आहे महाराज. बरं, आता चोरी करणं हे पाप आहे हे माहित असून चोरी करतात. पण मला चलत चलत तुम्हाला विचारून जायचंय, चोरी करणं हो मोबाईल होय होय, मी बी येतो पुन्हा तुमच्या सोबत मोबाईल बघाय, पण गटका बरं थांबा जरा, आवाज येऊ देऊ नका. वा वा हो देवा, हो माय बाप, मस्त. थोडं घटका बरं, सरकल ग मायली करू, सरकल सरकल. बाबा मी तुम्हाला पटकन विचारून जातो, मला मुद्द्यापर्यंत पोचायचंय. शास्त्रकार म्हणतायत की चोरी करणं पाप आहे हे माहीत असून चोरी करतात. पण पूर्वीच्या चोरीमध्ये आणि आताच्या चोरीमध्ये फरक आहे का नाही? कळतं का माझं बोलणं? पूर्वी ही लोक चोरायची आणि आता ही चोरायची. चोर न सोडावो, पूर्वीचं आता काहीच राहिलं नाही महाराज. राहिलंय पहिलं 2-2 वर्ष पाहुणे रावळ्याचे उंबरटे कोण जिजवायचं? मुलाचा वडील का मुलाचा? मृदंगाचार्य महाराज तुम्हाला गुदगुल्या व्हायल्यात, माझ्याकडे बघा तुम्ही. मी काय म्हणतोय, पहिलं 2-2 वर्ष पाहुणे रावळ्याचे उंबरटे कोण जिजवायचं? मुलीचा बाप. होय होय बाप. आता कोण जिजवतोय? काळ काय झालाय? बरोबर आहे. आत्ताचा बाप म्हणतोय, पाहुणे कळलं का माझ्या ताईला कसली तरी माझी काही सुद्धा अपेक्षा हाय, ही नारळ सुद्धा. होय बाबा, होय होय, दिवस पलटत असते, वेळ काढावा लागतो. काळ काय झाला? पण खरं सांगू का महाराज, जुनं होतं ते खरं सोनं होतं, ह्या म्हणीत काही चूक नाही आहे. आणि प्रत्येक माणसाला जुनं स्वीकारावंच लागणार आहे. आत्ताशिक लोक चुलीवरच्या भाकरीवर गुळावरच्या चहावर आलेत. आता लोकांना जुन्या नात्यातच मुलगी द्यावी लागणार आहे आणि लोक देतील. पैसा बघणार नाही, लोक नातं आणि प्रेम रक्त पाहतील. जुनं नवं लवकर स्वीकारायला लोक तयार होतात, पण जास्त दुःखापर्यंत गेल्यावर लोकाला जुन्याकडे यावंच लागणार आहे. एवढंच सोडा, काळ बदललाय. अरे जुनं शाळेमध्ये खरा तो एकची धर्म हे गीत लावलं जायचं, म्हणून घेतलं जायचं. प्रभूची लेकरे सारी तयाना सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे असे हे. बरोबर आहे. या गीताच्या बोलामध्ये जगण्याला संदेश होता महाराज. आता महाराज जो अभ्यासक्रम आहे ना, ते आमचे गुरुवर्य प्रकाश बोधले महाराज सांगत असतात, आत्ताचा अभ्यासक्रम आणि पूर्वीच्या अभ्यासक्रमात बदल आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये परीक्षेत पास होऊन मेरिट मिळवण्याचाही संबंध होता आणि जगण्याला ही दिशा होती. आत्ताच्या अभ्यासात फक्त मेरिट मिळवण्यापुरता संबंध आहे. का तर ज्वानी हिटिंग शुगर आणि ओपनिवर सगळं हाच ना, काय तर काहीच नाही, आगे पिछे कोई नाही. म्हणजे येडं उठलं चोत्या
बस झालं. म्हणजे त्याला धारबोळ नाहीये. पण मला काय सांगायचंय, जुनं होतं ते सोनंच आहे. जुनं आहे ते स्वीकारा, वच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. खेड्याकडे चला, उगं नाहीये का, इथं प्रेम आहे. काल आमचा पाहुणा होता. मी परवा दिवशी महाराज हडपसरला गेलो. रात्री प्रवास करून गेलो. सकाळी अंत्यविधी होईल म्हणलं. रात्री 9 वाजता त्या म्हाताऱ्याचा जीव गेलाय. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला 1.5 लाख द्यावी लागली. का? डॉक्टरचं पत्र लागत होतं, हे गेलेत म्हणून. स्मशानभूमीत नेण्यासाठी तिथली परवानगी लागत होती महाराज. इथं तसं नाही रे बाबा. शेजारचा खोकला तरी दुसरा माणूस येतोय, काय झालं? तिथं मरून पडलं तरी नाही आहे. पण ठीक आहे, दळणवळणाच्या सुविधा कमी आहेत, आम्हाला शहराकडे जावं लागणार आहे. पण जुनं हे सोनं आहे. खूप बोलण्यासारखं आहे. मी पटकन पुढे जाऊन सांगतो, चोरी करणं पाप आहे, पाप आहे. आणि दारू पिणं तर खूपच पाप आहे महाराज. आता ती इथं सांगायची विषय नाही आहे, पण जाता जाता सांगतो महाराज. एखाद पप्पा, ओ बाबा पिऊ नका ना बाबा, बाबा माझ्या आईला मारू नका ना बाबा, हे जर नेंत लेकरू सांगत असेल तर महाराज आपण का आणि कुणासाठी आणि कसं जगतो याचा विचार करा. कोरोना सारखी, एड्स सारखा, कॅन्सर सारख्या, अटॅक सारख्या घटनेनं थैमान घातलेलं आहे. 100 वर्षाचं आयुष्य कमीवर येऊन ठेपलाय. फुफ्फुस खराब होत आहेत, हृदय खराब बंद पडताय, तरी देखील माणसं व्यसन करतायत. टाइमपास म्हणून जातायत, टेन्शन संपावं म्हणून जातायत. पर्याय नाही आहे. थोडक्या आयुष्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा कोणतं आपल्याला जीव येईल सांगता येणार नाही. पण सावधान आहे बापा, मिळालेल्या निर्देहाचा आनंद घेण्याचा थोडं तरी प्रयत्न करा. ज्या बापाने लहानाचं मोठं लेकरू करावं, आपल्या स्वाध्यान करावं, आणि त्या लेकराला, त्या बायकोला आपण मारत राहावं, आणि त्या बायकोने सगळे लोक झोपले की गल्लीला पेरावं, का माझा मालक कुठेतरी पडला असेल. शपथ, संपलं माझं कीर्तन तुम्ही म्हणलात तर. महाराज मी जामखेडून येलो होतो. भूमच्या बसस्टँडच्या त्याच्या चौकाच्या समोर रात्री 1:30 वाजता एक बायको नवऱ्याच्या डाव्या हातात हात दिला, बगलात हात घातला आणि आधार देऊन त्याला घरी आणत होती. तो तोंडानं वाईट बोलत होता. पुन्हा माझं तिथं आष्ट्याला, मला वाटतं इथं सतीश कदम महाराजाचं कीर्तन झालं का नाही, त्या ह्यांचं काय हां पण त्यांच्या गावाला मी नंतर 15 दिवसानं गेलो. तर त्या मावशीच्या घरी गेलो. मी घरापर्यंत जाऊस तर बघितलं होतं. तर त्या मावशीनं असं नवऱ्याला सांगत होते, मालक मारायचं तर नक्की मारा, तुम्हाला ताण तणाव आहे, पण रस्त्याला मारू नका, का इज्जत तुमची जाती आहे. आणि नेमत्या लेकराच्या समोर एक मारू नका, का लेकरू रात्री झोपीत उसनत आहे. बाबा आईला मारू नका ना बाबा, बाबा पिऊन येऊ नका ना बाबा. अरे पारा, मोठ्याचं पारगाव म्हणून आहे. तिथं कीर्तनाला जाताना महाराज आमुषासारखी, आजची सारखी रात्र होती. एक मोटरसायकलचं इंडिकेटर चालू होतं. मी शपथ सांगतो, किराण्याची आणि भाजीपाल्याची पिशवी अडकवलेली होती. घर पुढं नाही, पाठीमागं नाही, इंडिकेटर तर चालू आहे. पण कोणी बी आता चोर चपाट्या वाढतायत म्हणून मी पुढे गेलो. पण एक लेकराचे डोळे चमकल्यासारखे वाटले. मी गाडी माघारी आणली तर लेकू बापाच्या पोटाजवळ बसलं होतं आणि बाबाला हलवत होतं. का? त्या बापाचे गुडघे पोटाकडे गेले होते महाराज. लेकरू आजारी होतं म्हणून बापाने भाजीपाला किराणा पण भरला, लेकराचा दवाखाना केला. 8, 8:15चा टायमिंग. लेकरू बापाच्या छातीला हात ठेवून म्हणत होतं, बाबा उठा ना बाबा, उठा ना बाबा, आई घरी वाट बघत असेल. बाबा मला भीती वाटते बाबा, बाबा खिशातला मोबाईल काढता येत नाही, आई फोन लावत असेल बाबा.
पाय पोटाकडे गेले, नेमत्या लेकराला खिशात हात घालून मोबाईल काढता येत नाही. जीवन खूप वाईट आहे महाराज, पण वाईट मध्ये आनंद घ्यायचा त्या भगवंताने साधू संतांच्या रूपात सांगितलंय. प्रयत्न करा. नाही रे माय बापानो, लेकरांनो, नाही माळ घालता आली तरी हरकत नाहीये, पण माणसातील माणुसकी पण जिवंत ठेवा. आईला आई, बापाला बाप, भाऊ, तात्या, नाना, काका, पापा म्हणण्याचा प्रयत्न करा. आपल्या लोकाशिवाय, आपले लोकाशिवाय दुसरं कोण प्रेम करत नाही. जग स्वार्थी आहे, निष्ठुर आहे. कामापुरतं लोक आता 20-22 तारखेपर्यंत वापरून घेतील, पण कोणीतरी आपल्यासाठी जगणारे फक्त घरातले माता पिताच आहे. गणपती वेडा नाही आहे आपल्या आई बापाला प्रदक्षिणा घालायला. काय संदेश द्यायचा देवाने, साधू संतांनी आपल्याला. पण काहीतरी गोष्टीसाठी व्यसन करत असाल तर माय बापानो, मर्यादा ठेवा वाईट वागण्याची सुद्धा. चोरी करणं, दारू पिणं पाप आहे. ब्रह्म हत्या करणं पाप आहे. गुरुदारा गमन करणे, नजरेने बघणं, ब्रह्म हत्या करणं एवढंच नाही महाराज, या चौघाची संगती करणार 5वं महापाप आहे. पाप सोडा, महापाप झालं, उपपाप झालं. पापात काही उपपाप पडतात, काही पाप वाचिक पाप, मानसिक पाप, काही पाप शरीराकडून होणारं पाप, खाऊन येते खायचं, पिऊन येते प्यायचं, पाहून येते पाहायचं. काही पाप वाचिक पाप, तोंडाकडून होणारं पाप, जास्त बोलले पाप, खोटं बोलले पाप, आणि दुसऱ्याला उर्मी लागेल असं बोलले पाप. कायिक झालं, वाचिक झालं, शेवटचा मानसिक पाप सांगतो. मानसिक पाप असा खतरनाक आहे महाराज की दुसऱ्याचं वाईट चितलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही माना अथवा न माना महाराज, कळत नकळत तो भगवंत आपल्याला दुःख देतोच. पण वाईट झालं की देवा का असं केलं, आणि चांगलं झालं की तू आठवत नाही ना. नाही ना आठवत, माणसाचा स्वभाव आहे. का देवाला नाव ठेवायचं, नकारात्मक गोष्टी संप्रदायात काय चर्चा कराव्यात, का मदत करू नये. अरे भारतीय संस्कृतीतले माणसं आहेत आपण. सण वार उत्सवाला, दीपावली सारख्या सणाला आपण प्राधान्य देतोय. अरे गेलेली माणसं जवळ येत आहेत, 10-10 दिवस माणसं सुतक पाळतायत. शेजारचे भावकीतले लोक दसमे आणून देत आहेत, चर्चा करतायत. आनंदाचा दिवस आहे. अरे गंगा पूजन असो, 13वा सावण्याच्या दिवशी कवळ्यासमोर नैवेद्य आपलं दाखव ठेवतात, आणि कवळा आला नाही आला तर माणसं शब्दा पुढे येऊन घेतात. आई काळजी करू नको आई, भावा भावातलं भांडण मिटवून घेतो. काळजी करू नका बाबा, तुमची ताई आली ना, वडला इतकं नाही पण भाऊ या नात्याने तिला प्रेम देतो, तुम्ही चिंता करू नका. या मोठ्या शब्दात त्या नैवेद्या पुढे घेतला जातात. आमची भावना आहे, ही आमची संस्कृती आहे, आणि हे आम्हाला जोपासायचंय. आणि ते आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी रामायण भागवतातून सांगितलंय. आणि आमच्यासारख्या कीर्तनकाराने तुमच्या पुढे सोपं मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्या सोप्यातून तुम्हाला एखादा मुद्दा, कीर्तन भाव जर आवडलं तर तुम्ही आमची पूजा करू नका, तुम्ही आमच्या आरत्या करू नका. का आम्ही आमची कला सादर करतोय, संत वैरागी महात्मे आम्ही नाहीये. प्रगती खूप झपाट्याने वाहते आहे, पैसा कमवल्याशिवाय पर्याय नाही आहे. भगवंताला प्रार्थना करा, हे माय बाबा, हे पांडुरंगा, अरे आमच्या कष्टाला फळ दे रे बाबा. इतका पैसा दे, इतकी मनगटात ताकद दे, इतका पैसा दे की आमच्या कष्ट इतकाच आम्हाला पैसा दे. का कष्ट इतका दे माय बापा, आम्हाला श्रीमंती, आम्हाला अमेरिकेची संस्कृती आमच्यात निर्माण व्हावी. इतकी श्रीमंती नकोय आम्हाला, आमची संस्कृती जोपासण्या इतकाच पैसा दे माय बापा. जीवन आनंदीदायी आहे. समजा
कॅन्सर सारखी आपलं काय कोरोना सारखी महामारी आली महाराज, रेमडेसिवीर काय आणि कोणत्या जरी गोळ्या दिल्या महाराज तरी डॉक्टरला बी कळालं नाही कसा आजार आला आणि कसा गेला, कसं काय होतं तेही त्यांना कळलं नाही. हे आणणारा कोण आहे, घालवणारा कोण आहे? मानारे बाबा, पृथ्वीवर पाप झाल्यावर तो देव अवताराला यायचा, राक्षसाने थैमान घातल्यावर तो देव अवताराला यायचा. आता अवताराला कसा येतोय? दिसत देवा गपराय संतांचे दर्शन पण कधी होतं? देवा करता देवाचं स्मरण केलं तर. संपलं माझं कीर्तन. जाता जाता सांगतो, जर आपण आपल्या हातून कितीही पाप घडली आणि त्या पापातून आपल्याला कळलं हे आपलं चुकीचं आहे आणि त्यावेळेला जर तुम्ही भगवंताचं भजन केलं ना तरी महाराज म्हणतात डोंगरा एवढे पातक होऊ द्या, वाल्याचा जळतील पापे जन्मांतरीचे. देवा करता देवाचं भजन करा महाराज, हरकत नाही. पण कुठं जाऊन भजन करावं? महाराज म्हणतात रानावनात जाऊ नका, अंगाला राख लावून जप तप करत बसू नका, नलगती सायास जावे वन अंतरा. मग महाराज रानावनात तर जायचं नाही. देवाचं भजन तुम्ही म्हणता तसं उघड डोंगरात जाऊन घरदार लेकर बाळ सोडून करायचं नाही म्हणतात. मग सुखे येतो घरा नारायण, देव कसा घरी येईल? महाराज म्हणतात ठाईच भेसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, कामामध्ये काम मना तुम्ही. सावता महाराजाने विळ्या खुरप्यात देव पाहिला आणि त्या कामातच भाजल्यामुळे सुखे येतो. हे नारायण सुखे येतो, देव घरी कधी येतो? देवा करता देवाचं भजन केलं तर. हो पाहुणं, होय होय या 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 प्रसन्न आहेत पण तोंड दम काढीत नाही. काय करू महाराज? आता सुखे येतो घरा नारायण. महाराज मनातून करा, काही करा पण मनातून करा. संत गोरोबा काकाच्या घरी कोण आला? महाराज आम्हाला कुठलं काहीच सांगायची गरज नाही. किती करा सांगू का मी तुम्हाला? महाराज मगाशी म्हणलं तसं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नको. एखाद्या गुरु महाराजाकडून गुरुमंत्र घेतला ना शेवटच्या श्वासापर्यंत त्या मंत्राचं पूजन करा. पण आपलं तसं नाही महाराज. गुरुकून गुरुमंत्र घेतला आणि 1-2 वर्ष जर त्या गुरुची भेट झाली नाही की लगेच मी सांगूनच जातो तुम्हाला, पटकन आहे का? पुढचे चरण लांबवित नाही महाराज. एक गुरु महाराज आले पाहुणं. होय 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 होय. ते का
एक गुरु महाराज आले एका वाड्यामध्ये, गुरुमंत्र द्यायला सुरुवात केली महाराज. लाईनची लाईन मोठी लागली आणि एक भाजीपाला विकून एक माणूस आला आणि म्हणला, का रे बाबा पाटलाच्या वाड्यात एवढी लाईन कशाची? गोपाळ महाराज. ती म्हणलं, तुम्हाला माहित नाही का एक मोठे गुरु महाराज आले, गुरुमंत्र द्यायला चालू आहे. असं ती लगेच गेला महाराजाच्या समोरच डायरेक्ट आणि म्हणला, महाराज पट्ट्याला गुरुमंत्र द्या. महाराज म्हणले, येडा कशाना, लाईन नाहीये म्हणले, लाईन शिस्तीचं नियमाचं पालन कर. ती म्हणला, हा महाराज तुम्हाला वाटतंय की मी लाईन न आल्यावर भरपूर दक्षिणा देईल, हे तुमचा गोड गैरसमज आहे म्हणला. मग मी एकतर भाजीपाला विकून आलोय. मग महाराज म्हणले, काय देतो? काही नाही म्हणले, 2 वांग्यानी 1 कोथिंबीरची पिंडी तेवढी माझ्याकडे शिल्लक आहे. महाराज म्हणले, पटकन घालवण्यासारखं गिराईक आहे, उठ उठ. दिला गुरुमंत्र. ती म्हणला, काय दिला? काय नाही म्हणले, तुझ्यापासलाच तुला दिला. नाही नाही, काय दिला? काय नाही म्हणले, 2 बैंगन 1 कोथिंबीरची पिंडी एवढंच जप कर. आणि ती म्हणला, महाराज ह्यानं काय होईल? जा बाबा, बहु नदी तरुण जाची. महाराज ती येड घरी आलं आणि त्यानं सारखंच चालू केलं, 2 बैंगनी कोथमीर की पिंडी, 2 बैंगनी कोथमीर की पिंडी. बाजाराला गेलं तरी 2 बैंगनी कोथमीर की पिंडी. घरी आलं तरी 2 बैंगन कोथिंबीर की पिंडी. बायकोला वाटलं कसला गुरु कसला शिष्य आहे की, पण ती त्याच्यातच खुश होती का, ह्याच्या पिऊन येऊन शिव्या तर द्यायच्या बंद झाल्या. मग त्याच्यासोबत ही बी म्हणायली, 2 बैंगन. महाराज त्याला 2 वर्षानं कळालं, तेरणीच्या पलीकडून गुरु महाराज आले. ही येड गावात वाहनं नव्हते. 2 वर्ष गुरुमंत्र झालं घेऊन ती रस्त्यानं पळतच सुटला. जाता जाता बघितलं तर वरी अवकाळी पाऊस झाला होता, वरून पाणी सोडलं होतं, सनाट खाली वाहत होती नदी. आता पाणी तर वाहतंय, पलीकड तर जायचंय, महाराजाचं दर्शन करायचंय. कसं करावं? महाराज म्हणले, तू बहु नदी तरुण जायची. त्यानं काही केलं नाही महाराज. खांद्यावरचं घोंगड काढलं, वाहत्या पाण्यावर अंतरलं, मांडी घालून बसला आणि घोंगडीला आदेश दिला, 2 बैंगन 1 कोथिंबीर की पिंडी. चल घोंगडी. पैलदिडी की तिरी. घोंगडी सर करणं अलीकडच्या काठाला आली. आला की महाराजासमोर गेला, चरणावर नतमस्तक ठेवलं. काय महाराज तुमची कमाल आहे? 2 वर्ष झालं गुरुमंत्र घेऊन, गाठ नाही, बेट नाही, चिठ्ठी नाही, पत्र नाही. तुम्ही आलेलं कळालं की मी पळतच आलो बघा. आणि महाराज मी ठरवलंय तुम्हाला माझ्या घरी न्यायचंय. महाराज म्हणले, तू त्या नदीहून आला कसा? ते म्हणला, महाराज तुम्ही दिलेल्या गुरुमंत्रावर. महाराजाला जागेवर हिवताप सुटला. महाराज म्हणले, ही येड नेल्याशिवाय काय राहत नाही आणि मी काय मेल्याशिवाय राहत नाही. शिष्य पण दोघं नदी काठला गेले. गेल्यावरती म्हणला, महाराज माझ्या कमरेला धरा. महाराज म्हणले, वागा मी तुझ्याच कमरेला धरणार आहे का? मेलं तर दोघं मरू, एकटा. शिष्य दोघं घोंगडीवर बसले. गुरु महाराजांनी शिष्याच्या कमरेला धरलंय. शिष्याने घोंगडीला आदेश दिला, 2 बैंगन 1 कोथिंबीर की पिंडी. चल घोंगडी पैल दिली की तिरी. घोंगडी सर करणं अलीकडच्या कडीला. गुरु महाराज घोंगडीवरच खाली उतरतेत नाही उतरतेत तर शिष्याचेच पाय धरले. तूच मला गुरुमंत्र दिगडे म्हणले, मला तर काय गडबड घोटाळा कळा ना म्हणले. सांगण्याचा भाव आहे महाराज. दिलेल्या केलं तर सुखे येतो घरा. जरा पुढे जाऊन सांगू का आणखी? खबरदार, माझ्या अंगाला हात लावशील तर तुला कुणाची शपथ आहे? कल्पना आहे पण माझं कर्तव्य आहे. अरे सासऱ्याला दया आली, सासऱ्याने पुन्हा आपली धाकटी मुलगी काकाला द्यायचं ठरवावं. काकानं त्या धाकटी मुलगीच्या सोबत संसार करायचं ठरवावं. पण सासऱ्यानं म्हणावं, आजवर होती आमची आता झाली. जसा पहिलीचा सांभाळ केला तसा शब्दाला किंमत होती. शब्द हीच रजिस्टरी होती. आता एका प्लॉटच्या 4-4 रजिस्टऱ्या सोडून द्या.
नांदवाय सुरुवात केली, पण हे मन चंचल आहे. दोन्ही धर्मपत्नी काकाच्या बाजूला झोपल्या. झोपीत काकाचे दोघींना हात उचलले, आपल्या अंगावर घेतले. काकाला जाग आली. अरे हे काय करताय? करता करविता अखिल कोट ब्रह्मांड नायकाची शपथ मोडतीये. काकाने उठावं, अंगणात यावं. अरे ज्या अंगणामध्ये काका संसाराला आधार आकार उकार देतात, त्याच्या अंगणात येऊन शरीराच्या बाजूला हात करून टाकावे. पांडुरंगाला वाटलं काय माझा भक्त आहे, स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेतलं शब्देसाठी. कोणाला चिंता पडली? काका म्हणले, देवा आता मी तुझं भजन कसं करणार? अरे देवाच्या भजनाची चिंता काकाला आणि काकाच्या संसाराची चिंता देवाला. युक्तिवाद बघा. ए आई, आपली आई रुक्मिणीला आवाज दिला, रुक्मिणी आपल्याला काकाकडे जायचं आहे. देव कुंभार झाला, रुक्मिणी कुंभारीन. गरुड गाढव झाला, मुद्दा आहे. ऐका ऐका. अरे पण ओझ वागवायला लागेल ना. गरुडाला आदेश दिलेला आहे, तो गाढव झालाय आणि तिघही तेरला. आपलं नशीब आहे, आपल्या बाजूला देव आला 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 आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या उदयाला काकाच्या असणाऱ्या दरवाजावर थाप टाकली. ओ काका. काकाने दार उघडलं. कोण रे तुम्ही? माझ्या घरात काही नाही आहे, पण सकाळी सकाळी आला. थोडं थांबा, दिवस चांगला उगवला की मी मधुगिरी मागतो आणि तुम्हा दोघालाही देतो. नाही काका, आम्ही तुम्हाला ते नाही मागाय आलो, आम्हाला आमच्या पुरता शिदा आहे काका. आम्ही तुम्हाला काम मागाय आलो, काम. काका हसले आणि काका म्हणले, काय येतं रे तुम्हाला? काका, अरे कोण तुम्ही? काका, हे गाढव बघून तरी ओळखा, आम्ही सुद्धा. काका म्हणले, काय कमाल आहे रे, देवासारखे आला. देव म्हणला, झाकली मूठ. बरोबर आहे, उघडून उपयोग नाही. हो आलो. काका म्हणले, मला गरज होती. एवढ्यावर राहिलं नाही महाराज. घटना काय घडली? अरे अंगणात उतरंडी लागल्या. 12 वाड्या आणि 13 व 13 बाजारा दिवशी जमा झालं. प्रत्येक माणूस यायचा, माठाची लाईन बघायचा. काय चकाकी आहे, काय टणक आहे, काय सुबक आहे, अरे काय माठ आहे. प्रत्येक माणूस यायचा, माठ खरेदी करायचा आणि माठ खरेदी केल्यानंतर जाता जाता काकाकडे जायचा. काकाच्या पाया पडायचा आणि काकाला म्हणायचा, काका तुमच्यापेक्षा तुमचा नौकर खूप चांगला आहे. काका म्हणले, बरं झालं रे बाबा, पंचकृषीतल्या लोकांची व्यवस्था झाली आणि देव म्हणला, बरं झालं, माझ्या काकाचा संसार जोमात चालू लागला. केल्याने होत आहे रे, आधी केली पाहिजे. ही बातमी तेरला नाही, तेरची बातमी आळंदीला कळाली आणि मुक्ताबाई म्हणाली, ज्ञानदादा, सोपान काका, हे चला, आपल्याला कुठं जायचंय? गुरुबा काकाच्या गावाला जायचंय. पांडुरंग तिकडे गेलाय. हे म्हणल्याला कळलं पांडुरंगाला. पांडुरंग म्हणाले, रुक्मिणी आपलं बोचक गुंडाळून चला. का? आळंदीचे देव बाप्पा पहिल्यापासूनच हुशार आहेत, आतापासून नाही. ही चारी भावंड पुन्हा काकाच्या दारात आली. ऐका बरं. आणि मग काकाला आवाज दिला,
काका दार उघडा. चारी भावंडाला बघावं, काकाला आनंद व्हावा. मुंडक्या हाताने काकाने हात जोडावे, घरात बोलवावं. 3 भावंड खाली बसली, मुक्ताई खाली बसत नाही. काकाने विचारलं, मुक्ते अगं तू बोलतही नाहीये, बसतही नाही, काय झालं काय झालं मुक्ताई? काकाच्या गुडघ्या इतके असणाऱ्या चिमुकल्या मुक्ताईने टाच उंच करावी, चिमुकले दोन्ही छोटी हात वरती करावे आणि डबडबल्या डोळ्याने चिमुकले हात मोडलेल्या हातावर हात ठेवावे आणि म्हणावं, काका पांडुरंगाच्या शपथेसाठी संसाराचं वाटोळ करून घेतलं. कसा संसार चालला काका? काकाने हसावं, म्हणावं, मुक्ते एवढंच का ग, पहिल्यापेक्षा जोमात आहे का? मुक्ते अगं एक गडी असा आलाय, एक कामावाला माणूस जोडप्याचा आलाय, पहिल्यापेक्षा बाजार प्रचंड भरतोय. कुठं आहे गडी? काकाने आवाज दिला, ओ कुंभार दादा, ओ कुंभार दादा. मुक्ते तो बाहेर गेला दिसतोय, दिसत नाही, तो तर पोचला त्याच्या जाग्यावर. बरोबर आहे? मुक्ते माठ कुठं आहेत मी ते दाखवतो. अंगणात आणावं, एक एक माठ काकाने मोडक्या हाताने घ्यावा, मुक्ताईकडे द्यावा. मुक्ताईने तो माठ बघावा, काकाकडे बघावं, दुसरा माठ बघावा, माठाकडे बघावं, काकाकडे बघावं आणि काकाकडे बघून म्हणावं, का हो काका गडी सामान्य वाटला काका? काका आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय आणि खुळ्याला हात देणारा, अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगाचा करता करविता मायबाप तुमच्या घरी आला काका. आणि तुम्ही म्हणतात कोणीतरी गडी? नाही नाही नाही. कशाहून म्हणते मुक्ताई तू? काका प्रत्येक माठावर बघा शंख पद्म गदाचं चित्र आहे काका. काकाने माठ कपाळाला लावावा, देवघरात जावं, पांडुरंगाच्या मूर्ती समोर डोकं ठेवावं आणि पांडुरंगाला म्हणावं, माय बापा काय केलं तू मी तुझ्यासाठी देवा? म्हणून तू कुंभाराचा वेश धारण करून माती आणून तुडवली, गाढवाची ओळती केली. काय काय केलं देवा? फक्त मी माझ्या समाधानासाठी, ऐका बर का देवा, ए देवा, मी माझ्या समाधानासाठी फक्त माझ्या करता मी तुझं नाव घेतलं देवा. एवढ्या करता तू सुखे येतो घराला पांडुरंगा, सुखे येतो घरा नारायण. करत राहा माय बापा, तुम्ही म्हणता देव आम्हाला दिसला नाही, आम्ही बघितला नाही. संपलं माझं कीर्तन. जाता जाता सांगतो, तुमच्या चालू कामात जर तुम्हाला क्षणभराचा आनंद स्पर्श करून गेला ना, समजा देवाने दर्शन दिलं आहे. देवाचं नावच आनंद आहे. पण मानत चला, चांगलं केलं की चांगलं होणार आहे, वाईट केलं की वाईट होणार आहे. पण महाराज ठाईच बसून पण आम्ही करू. पण महाराज देवाचे हजारावर नाव आहे, त्यापैकी आम्ही नेमकं कोणत्या देवाचं नाव घ्यावं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ, नलगती सायास जावे वनांतरा, वा वा वा, नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा.
विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी 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 कुंडली कवरदार रामकृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज म्हणतात माझे गुरु बाबाजी चैतन्य माझे गुरु आहे आणि मी